महायोगपीठे तटे भीमरथ्या परं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज्जकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। मागील व्हिडिओमध्ये आपण जागृत अवस्थेचा विचार केला। शब्दस्पर्शादयो विद्या, शब्दस्पर्श आदीच्या माध्यमातून जे ज्ञान होतं त्या ज्ञानाचा विचार केला आणि जागृत अवस्थेमध्ये होत असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान जरी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कळत असलं तरी सुद्धा ते ज्ञान हे कसं आहे तर एकच ज्ञान आहे। एकरूप्या न भिद्यते, एकरूपच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं अंतर नाही, फरक नाही, अशा पद्धतीने त्याची योजना केलेली आपल्याला पाहायला सापडते। आता एकाच पद्धतीने होणारे जे ज्ञान आहे, एकाच माध्यमातून ते ज्ञान होतं म्हणून त्याला अविनाभाव असं म्हटलं जातं। अविनाभाव वेगवेगळ्या माध्यमातून जर ज्ञान होत असेल तरी सुद्धा जे ज्ञान होते ते एकच आहे। शब्दाच्या माध्यमातून होणारं ज्ञान, स्पर्शाच्या माध्यमातून होणारं ज्ञान, गंधाच्या माध्यमातून होणारं ज्ञान, ज्ञानाचे प्रकार भिन्न भिन्न आहेत। किंवा आपण दुसऱ्या अर्थी असं म्हणू शकतो की अंतःकरण वृत्ती ज्या ज्ञानेंद्रियद्वारा बाहेर पडते त्या माध्यमातून ज्ञान होते। गंधद्वारा नाकातून बाहेर पडले तर गंधद्वारा ज्ञान झाले, डोळ्यातून बाहेर पडलं तर दृष्टीद्वारा ज्ञान झाले, बोलण्यातून बाहेर पडलं तर शब्दद्वारा ज्ञान झाले। पण ही अंतःकरण वृत्ती एक आहे आणि अंतःकरण वृत्ती एक असल्यामुळे आपण काय म्हणतोय की हे होणारं ज्ञान ते एक ज्ञान आहे म्हणून त्याला सांगितलं अविनाभाव हा शब्द आपण त्याला दिला की कोणत्याही भेदाच्या माध्यमातून ते ज्ञान होत नाही। आता अविनाभाव म्हणजे काय? अविनाभाव म्हणजे गुण आणि गुणी याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही, गुण आणि गुणी एकच आहेत आणि एकाच्या माध्यमातून होणारं ज्ञान भाव आणि भावी याचा अभेद असणं याला म्हटलं जातं एकरूप्या न भिद्यते। एकरूप स्वरूपाचं होणारं ज्ञान आपण असं त्याला म्हणतो आणि हे ज्ञान आपल्याला कुठं होतं? जाग्रते। फार गोड शब्द वापरलाय बरं का स्वामींनी। ते म्हणतात जागृत अवस्थेमध्ये ते ज्ञान होतं। आता मनुष्याच्या विभिन्न अवस्था आहेत, मग आता जागृत अवस्थेमध्ये असं ज्ञान होतं असं जर त्यांनी सांगितलं असेल तर लगेच प्रश्न विचारला जातो की स्वप्नावस्थेचं काय? स्वप्नावस्थेचं काय? जागृत अवस्थेमध्ये ज्ञान होतंय ते ज्ञान निश्चित पद्धतीनं कसं आहे तर एक रूप, एक स्वरूप, एक चेतन, एक संवित अशा स्वरूपाचं आहे। मग जर समजा जागृत अवस्थेमध्ये एक चेतन किंवा एक संवित अशा पद्धतीनं ज्ञान होत असेल तर मग निद्रा अवस्थेमध्ये काय हा प्रश्न निर्माण होतो। कारण मनुष्य असू द्या किंवा प्राणी असू द्या त्याला निद्रा आहेच, निद्रेशिवाय मनुष्य आहे का? मनुष्य नाही। आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन वर्णन केलं तर मनुष्याचं अर्धायुष्य झोपेत जातं, अर्धायुष्य झोपेत जातं। आपले संत महात्मे वर्णन करतात महाराज, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय। पुढचा आपल्याला विचार करायचा नाही। शतगणिले ते अर्धरात्र खाय, अरे 100 वर्ष आयुष्य ना तुझं, अर्ध आयुष्य कशामध्ये जातं तर झोपेमध्येच जातं। मनुष्य कमीत कमी 6 ते 8 तास झोपतो, 6 ते 8 तास तो झोपतो। या क्रमाने जर विचार केला तर 1/3 आयुष्य त्याचं याच्यामध्ये झोपेमध्ये गेलं आणि मध्ये बालत्व पीडा रोग क्षय याच्यामध्ये थोडं 1/3 गेलं। काय भजनासी उरले ते पाहे का? मग भजनाला काय उरते हा प्रश्न विचारला। म्हणजे आपण जर समजा
जागृत अवस्थेचा विचार करत असू तर आपल्याला पुढं निद्रावस्थेमध्ये सुद्धा वर्णन करावं लागतं. निद्रावस्थेमध्ये त्या चेतनाची काय भूमिका आहे, स्वप्नावस्थेमध्ये त्या चेतनाची काय भूमिका आहे, हा विचार आपल्याला करावा लागतो. आणि तो विचार स्वामींनी पुढच्या श्लोकामध्ये केलेला आपल्याला पाहायला सापडतो. बघा काय श्लोक म्हटलेत बघा बरं का. तथा स्वप्नेत्र वेद्यम तू न स्थिरम जागरे स्थिरम तद्भेदस्तयोः संवित् एकरूपान विद्यते. तथा स्वप्नेत्र वेद्यम तू न स्थिरम जागरे स्थिरम तद्भेदस्तयोः संवित् एकरूपान भिद्यते. आता इथं सुद्धा विचार करत असताना शेवटी काय सांगितलं, एकरूपानं भिद्यते, एकरूपच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही हे सांगितलं आहे. पण कसं, या संबंधानं आपल्याला विचार करायचा. विद्यारण्य स्वामींनी जी जागृत अवस्था सांगितली त्याच्या अनुषंगानं दुसरी अवस्था आहे ती म्हणजे स्वप्नावस्था. त्या स्वप्नावस्थेचा विचार करायचा. आता ज्या ठिकाणी अवस्था हा शब्द लावला जातो बघा बरं का, ज्या ठिकाणी अवस्था हा शब्द लावला जातो त्या ठिकाणी तीन गोष्टी येतात. एक म्हणजे देश, दुसरं म्हणजे काल आणि तिसरं म्हणजे वस्तू. देश, काल आणि वस्तू या तीन गोष्टींचा समावेश अवस्था या शब्दाच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला सापडतो. अवस्था म्हटलं की तिथं काल आला, काळ, कालाची भूमिका आली. मी झोपलो असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस कोण झोपलं, कुठं झोपलं आणि किती झोपलं या तिघींचाही आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे देशाचा विचार आहे, काळाचा विचार आहे आणि तिसरं त्या ठिकाणी वस्तूचाही विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आता आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक विचार केला की ज्ञानाचे दोन प्रकार, एक धाराज्ञान आणि दुसरं कुटस्थ ज्ञान. धाराज्ञान म्हणजे काय, मला जे नित्य नवीन ज्ञान होतंय त्याला धाराज्ञान असं म्हटलं जातं. आणि दुसरं कुटस्थ ज्ञान की जे ज्ञान ज्ञान होण्याच्या पूर्वीही आहे, ज्ञान असतानाही आहे आणि ज्ञानाचा लय झाल्यानंतर सुद्धा, धाराज्ञानाचा लय झाल्यानंतर सुद्धा जे शाश्वत आहे त्याला कुटस्थ ज्ञान म्हटलं जातं. कळतंय का? पुन्हा एकदा सांगतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण पाहिलं. हिमालय या शब्दाचं उच्चारण केल्याबरोबर, हिमालय या शब्दाचं उच्चारण केल्याबरोबर डोळ्यासमोर हिमालय पर्वत आला. आता हिमालय पर्वत ज्यावेळेस डोळ्यासमोर आला त्यावेळेस हिमालयाचं ज्ञान होतं का नाही? होतं हिमालयाचं ज्ञान. पण हिमालय म्हटल्याबरोबर हिमालय पर्वत आमच्यासमोर का आला? तर त्या क्षणी काय झालं, त्या ज्ञानाची निर्मिती झाली, ते ज्ञान निर्माण झालं. अंतःकरण वृत्तींनी तदाकारता निर्माण केली, तदाकारता निर्माण केली. आता किती वेळ राहिलं हे? एक क्षणभर राहिलं. दुसऱ्या क्षणाला ते टिकलं आणि तिसऱ्या क्षणाला लय झाला. म्हणजे उत्पत्ती, स्थिरता आणि लय एकाच अंतःकरण वृत्तीच्या माध्यमातून घडलेले हे सगळे प्रकार आहेत, घडलेले प्रकार आहेत. अनेक आपण या ठिकाणी उदाहरणं पाहू शकतो त्या संबंधाने. दत्तात्रय महाराजांनी अनेक गुरु केले, त्यापैकी त्यांचा एक गुरु जर कोण असेल तर तो आहे कोळी, कीटक. तो काय करतो बघा, कोळी आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, स्पायडर म्हटलं जातं त्याला. त्याला गुरु केलं. का केलं गुरु? तर तो जाळं निर्माण करतो आणि जाळं निर्माण करतो आणि निर्माण झालेल्या जाळामध्ये रममाण होतो. काही दिवसानंतर ते जाळं पुन्हा खातून निघून जातं. तसं अंतःकरण वृत्ती एखाद्या गोष्टीची निर्मिती करते. ती निर्मिती एक क्षणभर चालते आणि पुढच्या क्षणाला त्याचा लय होतो आणि पुन्हा अंतःकरण वृत्ती जशी आहे तशी होती. पूर्वीच्या काळी ते साखरेच असते बनवणारी लोक यायची बघा. साखरेपासून ते माकड, माणूस, चिमणी, कावळा बनवायचे. मग एकदा काय झालं, एक मुलगा तिथं गेला आणि त्याने सांगितलं, काय पाहिजे तुला बाबा, खायचं आहे तुला? साखरेचा पाक असतो आणि त्यापासून तयार केलेलं असतं ते. तुम्हाला माकड पाहिजे. त्याने माकड तयार केलं, त्याला दिलं खायला. तुम्हाला माकड नको, मग चिमणी द्या. त्याने ते माकड मोडलं आणि त्यापासून चिमणीची निर्मिती केली. ती चिमणी त्याला खायला दिली. म्हणजे चिमणी नको, म्हणजे मला माणूस खायचं.
पुन्हा त्या चिमणीला मोडलं आणि पुन्हा त्याचा माणूस तयार करून त्याच्या हातात दिला. आता भिन्न भिन्न जरी प्रकार आपल्याला दिसत असले वरून, तर मूलतः ते काय आहे तर साखर आहे. साखरेच्या पाकामध्ये ते मैदा घातलेला पदार्थ आहे. ज्ञान कशा कशाचं झालं? माणसाचं झालं, चिमणीचं झालं, गरुडाचं झालं, पक्ष्याचं झालं, प्राण्याचं झालं, सगळ्याची ज्ञान झाले. पण मूळ काय आहे तर मूळ जे आहे ते फक्त आणि फक्त तो पदार्थ आहे. अंतःकरण वृत्तीच्या माध्यमातून विभिन्न ज्ञान होतात, परंतु मूळ काय तर अंतःकरण वृत्तीच मूळ आहे याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि ही अंतःकरण वृत्ती धाराज्ञानाच्या माध्यमातून मोडली जाते. आता याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. काही जण धाराज्ञानालाच कुटस्थ ज्ञान म्हणतात किंवा कुटस्थ ज्ञान नाहीच आहे, धाराज्ञान आहे असं म्हणणारे आपल्याला दर्शनकार पाहायला सापडतात. उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर क्षणिक विज्ञानवादी काही आहेत बघा. आपण सर्वदर्शन संग्रहामध्ये त्याचा विचार केलेला आहे. त्या क्षणिक विज्ञानवादींचा जर विचार केला तर क्षणिक विज्ञानवादी हे एका क्षणाचं ज्ञान म्हणतात. एका क्षणाचं ज्ञान, एका क्षणामध्ये त्याचं आपल्याला अस्तित्व निर्माण होतो, एक क्षण ते टिकतं आणि एका क्षणामध्ये त्याचा लय होतो. एक क्षणिक विज्ञानवादी हे म्हणतात वृत्तीच्या माध्यमातून होणारं ज्ञान ही धाराज्ञान आहे. आणि दुसरं कुटस्थ ज्ञान अस्तित्वात नाही, तेही धाराज्ञानच आहे. आपल्याला या संबंधाने विचार करायचा नाही. आता आपल्याला स्वप्नावस्थेचा विचार करायचा आहे. स्वप्नावस्था म्हणजे काय तर स्वप्नावस्थामध्ये पहिली सगळ्यात गोष्ट कोणती होती तर तुमची सगळी इंद्रिय लय पावलेली असतात. सगळ्या इंद्रियांचा लय झालेला असतो. प्रत्यक्षाच्या माध्यमातून जे ज्ञान तुम्हाला मिळत असतं ते ज्ञान आता स्वप्नावस्थेमध्ये नाही. प्रत्यक्षादी अनुपलब्धीपर्यंत जेवढे प्रमाण आहेत त्या प्रमाणाचं जागृत अवस्थेमध्ये जे आदान प्रदान होत असतं ते स्वप्नावस्थेमध्ये नाही. मग स्वप्नावस्था म्हणजे काय तर त्याचा विचार करत असताना सांगितलं की बाबा मनामध्ये सगळी इंद्रिय लय पावतात आणि जागृत अवस्थेमध्ये ज्या वासना निर्माण झालेल्या असतात त्या वासनेच्या माध्यमातून उत्पन्न होणारा मनोमय विषय बघा बरं का. जागृत अवस्थेमध्ये ज्या वासना आहेत त्या वासनेच्या माध्यमातून जो मनोमय विषय निर्माण होतो किंवा ज्याचा उपभोग आपण घेतो त्याला स्वप्न असं म्हणतात. स्वप्नावस्थेमध्ये प्रत्यक्ष काहीच नाही, प्रत्यक्ष काहीच नाही. पण स्वप्न जगत हे एक मोठं जगत आपल्याला पाहायला सापडतं. आपण मृत्यूलोकापेक्षा विभिन्न अशा एका जगतामध्ये जातो, त्याला स्वप्न जगत म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल ते होते, तुम्ही म्हणाल ते होते. पण स्वप्नात अनुभव येतो का? जसा जागृत अवस्थेमध्ये अनुभव येतो तसा स्वप्नात अनुभव येतो का तर त्याचं उत्तर आहे होय. त्याचं उत्तर होय. तुम्हाला सगळे अनुभव स्वप्नामध्ये येतात. एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडलं की तो उठला आहे, सकाळी पहाटेची गाडी पकडली आणि पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेला. आता चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना घाट उतरून जायचं आहे त्याला. तर घाट उतरून जात असताना त्याच्या गुडघ्याला त्रास होत होता. ज्या पद्धतीनं जागृत अवस्थेमध्ये चालताना 2-3 ठिकाणी बसतो त्या पद्धतीने स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी तो बसला. कळतंय का? चंद्रभागेमध्ये गेला, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, चंद्रभागेचं पाणी थंड होतं, त्याला थंड पाणी वाटलं. ते हर हर गंगे, हर हर चंद्रभागे, कुंडलिक वरदा हर विठ्ठल, अशा पद्धतीचा सगळा प्रपंच त्याने केलेला आहे. सगळा प्रपंच केला आहे. चंद्रभागेमध्ये गेला, नमस्कार केला, पाय टाकला, पाणी थंड वाटलं, घाट उतरताना पाय दुखल्यासारखं वाटलं, सगळं वाटलं, सगळं झालं. मग चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना स्वप्नावस्थेमध्ये आणि जागृत अवस्थेमध्ये कोणताच फरक नाही. हे संस्कार आहेत.
जसं मागच्या वेळी घडलं तसंच यावेळी घडणार आहे, काहीही फरक नाही. भीती वाटणार, थंड वाटणार, उष्ण वाटणार, आनंद होणार, दुःख होणार, रडणार, ह्या सगळ्या अनुभूती स्वप्नामध्ये सुद्धा येतात. पण या स्वप्नामध्ये ज्या अनुभूती येतात या सर्व अनुभूती संस्काराच्या माध्यमातून असतात. संस्कार झाला तरच अनुभूती येते, अन्यथा अनुभूती येत नाही. लक्षात घ्या. संस्कार नसेल अनुभूती नाही. मग ज्या पद्धतीनं आपण विषय आणि विषयीचा विचार केला जागृत अवस्थेमध्ये, तसं इथं सुद्धा विषय विषयी आहे का? तर सांगितलं हो, इथंही विषय आणि विषयी आहे. विषय आहे चंद्रभागेचं स्नान आणि विषयी कोण आहे? तर मी आहे. विषयी मी आहे. चंद्रभागेचं स्नान झालं हा विषय आहे. आणि चंद्रभागेच्या स्नानाच्या माध्यमातून मला अनुभूती मिळाली. मग मी कोण आहे? तर मी विषय आहे. या दोन्हीही गोष्टीची अनुभूती कुठे येते? तर या ठिकाणी येते असं आपल्याला पाहायला सापडतं. बघा, अनेक उदाहरणं याच्या संबंधाने आपल्याला सांगावं लागेल. एखादा पदार्थ काढला, पदार्थ खाल्ल्यानंतर तो पदार्थ गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे, कडू आहे, या काही असणाऱ्या गोष्टीचं ज्ञान स्वप्नावस्थेमध्ये होतंच. स्वप्नावस्थेमध्ये ज्ञान होत नाही अशाची काही नाही. फक्त स्वप्नावस्थेमध्ये जे ज्ञान होतं ते न स्थिरम जागरे स्थिरम, स्थिर नाही. जागृत अवस्थेमध्ये जसं स्थिर ज्ञान वाटतं तशा पद्धतीचं स्थिर ज्ञान या अवस्थेमध्ये आहे का? तर नाही. या अवस्थेमध्ये तसं स्थिर ज्ञान नाही आहे, ते अस्थिर आहे असं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. बरं, हा जो संस्काराचा खेळ आहे हा किती वेळ चालू राहतो? तर सांगितलं हा संस्काराचा खेळ जोपर्यंत त्याला आधार म्हणून काळ आहे तोपर्यंत चालू राहील. एकदा काळाचा आधार संपला की मग स्वप्नावस्थेतला खेळ नाहीसा होतो. मी मगाशीच आपण बोलून गेलो की देश, वस्तू आणि काल या तीन आधाराच्या माध्यमातून ही स्वप्नावस्था रंगते. हा स्वप्नावस्थेतला संस्कार चालतो. म्हणजे स्वप्नावस्थेला सर्वात महत्त्वाचा आधार जर काय असेल तर काळ नावाचा आधार आहे. आणि त्या काळाच्या माध्यमातून ही स्वप्नावस्था आपल्या पुढे आलेली पाहायला सापडते. काळ आहे म्हणून स्वप्नावस्था आहे. काळच नाही स्वप्नावस्था आहे का? स्वप्नावस्था नाही. म्हणजे जोपर्यंत काळाचा आधार, जोपर्यंत त्याला व्यक्त व्हायला वेळ आहे तोपर्यंत ती स्वप्नावस्था आहे. काळ संपला की स्वप्नावस्था संपली. आता संस्काराच्या माध्यमातून हे उद्दीप होत असतं, निर्माण होत असतं. मग हे संस्कार अनंत प्रकारचे आहेत, अनंत प्रकारचे संस्कार आहेत. आपण विचारसागर नामक ग्रंथामध्ये संस्काराचा विचार केला बघा. पूर्वजन्म ज्ञानजन्य संस्कार, पूर्वी आपण पाहिलेला किंवा पूर्वकाल ज्ञानजन्य संस्कार याचा विचार केला आपण. तर हे पूर्वकाल ज्ञानजन्य संस्कार किंवा पूर्वजन्म ज्ञानजन्य संस्कार हे म्हणजे काय? तर काही महात्म्य असे असतात बघा, त्या महात्म्यांनी मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर त्यांनी एखादं पुस्तक घेतलं, ज्ञानेश्वरी घेतली, विष्णू सहस्रनाम घेतलं, तुकोबारायांचा गाथा घेतला, भागवत घेतलं, वेदांतिक असे ग्रंथ घेतले आणि ग्रंथ घेऊन पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली. मुद्दाम मी शब्द वापरा बरं का, पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली. आणि पहिल्यांदा वाचायला सुरुवात केल्यानंतर त्यांना असं जाणवतं की याच्या आधी आपण कधीतरी हे वाचलेलं आहे, याच्या आधी आपण हे कुणाकडे तरी शिकलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं वर्तन त्यांच्याकडून घडतं. एखादा ग्रंथ न शिकवता सुद्धा त्यांना कळतो, त्यांना शिकवावं लागत नाही, त्यांना कळत जातं. याला काय म्हटलं जातं तर पूर्वजन्म ज्ञानजन्य संस्कार म्हटलं जातं. पूर्वीच्या जन्मामध्ये तुम्ही काय केलेलं आहे तर या वेदांत शास्त्राचं अध्ययन केलं, या ग्रंथाचं अध्ययन केलं, पण वेळ कमी पडल्यामुळं तुम्हाला हा मृत्यूलोक सोडावा लागला. परंतु कर्मधर्म संयोग तुमचा एवढा छान आहे की तुम्हाला पुन्हा मृत्यूलोकामध्ये जन्म मिळाला आणि त्याचा परिहार म्हणून किंवा
त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे जे ग्रंथ आत्तापर्यंत अध्ययन केलेले आहेत ते तसेच तुमच्याकडे राहिले आणि ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही तो ग्रंथ उघडला त्यावेळी तो ग्रंथ तुम्ही पाहिलेला आहे, शिकलेला आहे असं तुम्हाला वाटलं. त्याला म्हटलं जातं पूर्वजन्म ज्ञानजन्य संस्कार. आणि पूर्वकाल ज्ञानजन्य संस्कार म्हणजे काल परवा दिवशी याच जन्मामध्ये मी कधीतरी पाहिलेलं आहे आणि याच जन्मामध्ये कधीतरी पाहिलेला तो विषय माझ्यासमोर आला आणि त्या विषयाला मी ओळखलं. याला म्हटलं जातं पूर्वकाल ज्ञानजन्य संस्कार. आता या दोन्ही संस्कारांचा विचार केला तर यापैकी दोन्हीही संस्कार तुम्हाला स्वप्नावस्थेमध्ये उपयोगी पडतात. किती संस्कार आहेत असे? अरे अनेक संस्कार आहेत, अनेक संस्कार आहेत, अनंत संस्कार आहेत. आणि त्या अनंत संस्काराच्या माध्यमातून जे विषय आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये पाहायला सापडतात ते सगळे विषय हे चेतन या आधारावर आहेत. बघा बरं का, म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जे विषय आहेत त्या विषयाला आधारही चेतन आहे, संवित आहे. आणि स्वप्नावस्थेमध्ये जे चेतन आहेत त्याला सुद्धा आधार काय आहे तर चेतनच. चेतनापेक्षा दुसरा कोण वेगळा आहे का? नाही. स्वप्न पडलं कोणाला? जो जिवंत आहे त्याला. मृतावस्थेमध्ये आहे त्याला चैतन्यत्व नाही आहे, त्याला स्वप्न पडेल का? तर त्याचं उत्तर नाही, त्याला स्वप्न पडूच शकत नाही. का पडू शकत नाही? कारण चैतन्याचा अभाव ज्याच्यामध्ये आहे त्याला ज्ञान होत नाही. आणि ज्ञान होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं चेतनाची गरज आहे. चेतन आहे म्हणून त्याला ज्ञान झाले. आता हा चेतन काय करतो तर फक्त तुमच्या संस्काराला प्रकाशित करण्याचं काम करतो. चेतन काय करतो? तुमच्या प्रकाशाला, तुमच्या असणाऱ्या संस्काराला प्रकाशित करण्याचं काम करतो. मग अनेक संस्कार आहेत. बघा, मी चंद्रभागेमध्ये स्नान केलं, वर येऊन गाईला चारा खाऊ घातला, पुंडलिकरायांचं, आमच्या भानुदास महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं, तिथून वर गेलो आणि भगवंताची आरती केली. मग याच्यामध्ये काय काय आलं? विरोधी पदार्थाचा विचार केला तर बघा, त्याच्यामध्ये जलही आलं आणि त्याच्यामध्ये अग्नीही आला. जल आणि अग्नी एकाच स्वप्नामध्ये येतील का? येतील की. नाही यायला काय झालं? दोन्हीही एका स्वप्नामध्ये येतील, परस्पर विरोधी गोष्टी एका ठिकाणी येतील. परंतु ही सगळी अनुभूती कशाच्या माध्यमातून येते तर त्याचा विचार करताना सांगितलं की चेतनाच्या माध्यमातून येतो. तोच चेतन या सगळ्या गोष्टी प्रकाशित करतो. म्हणून इथं विचार करत असताना सांगितलं एक रूपा न विद्यते. पुन्हा तेच आलं. स्वप्नावस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान सुद्धा एक स्वरूप आहे, एक रूपान विद्यते. मग स्वप्नामध्ये आणि जागृत अवस्थेमध्ये फरक काय? इथेही एक रूपानं विद्यते, इथेही एक रूपानं विद्यते. मग फरक काय? तर त्याचा विचार करत असताना सांगितलं जाग्रते स्थिरम स्वप्ने अत्र न स्थिरम. सगळ्यात महत्त्वाचं बघा, जाग्रते स्थिरम. जागृत अवस्थेमध्ये ते ज्ञान स्थिर आहे. स्वप्ने न स्थिरम. स्वप्नामध्ये स्थिर आहे का? स्वप्नामध्ये स्थिर नाही. बघा, आपण विचार करू आपण या गोष्टीचा. सायंकाळ झाली, रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर मी एक पुस्तक वाचायला घेतलं. माझ्यासमोरच एक जण बसला, त्यांनी पत्र लिहायला घेतलं. बघा बरं का, दोघांच्या क्रिया भिन्न भिन्न आहेत. पुस्तक वाचायला घेतल्यानंतर मी एक 15-20 पानं त्या पुस्तकाची वाचली आणि मला झोप आली. झोप आल्यानंतर मी काय केलं, बुकमार्क त्याच्यामध्ये ठेवला. कुठपर्यंत आले त्याला पाण्याला एक खूण केली, त्याच्यामध्ये एखादा फोटो ठेवला आणि ते पुस्तक मिटलं आणि आहे त्या जागेवर ठेवलं किंवा तिथंच ठेवलं, त्या टेबलवरच ते पुस्तक ठेवलं आणि झोपायला गेलो. जो पत्र लिहित होता त्यांनी एक अर्ध पत्र लिहिलं आणि अर्ध पत्र लिहिल्यानंतर त्याने विचार केला आता झोप यायला लागली, म्हणजे आता झोपावं. त्याने पेन लावला, तिथं ठेवला, पत्र त्याच्यावर ठेवलं. आधार म्हणून जे
फुलदाणी होती, फ्लॉवर पॉट, तो त्याच्यावर ठेवला आणि झोपायला गेला. जागृत अवस्था सिद्ध झाली. सकाळी उठलो आणि सकाळी उठून पाहिलं तर त्याच्यामध्ये बदल दिसणार आहे का? जाग्रते स्थिरम, त्याच्यामध्ये बदल आहे का? त्याच्यामध्ये बदल नाही, समान आहे सगळीकडे. जिथं पुस्तक ठेवलं होतं तिथंच पुस्तक आहे, जिथं पेन ठेवला होता तिथंच पेन आहे, जिथं पत्र ठेवलं होतं तिथंच पत्र आहे, जिथं फुलदाणी ठेवली होती तिथंच फुलदाणी आहे. याच्यामध्ये काही फरक आहे का? याच्यामध्ये कोणताही फरक नाही. हल्लंय का काही जागचं नाही. जाग्रते स्थिरम, जागृत अवस्थेमध्ये स्थिरता आहे. स्वप्ने अत्र न स्थिरम, स्वप्नामध्ये तसं आहे का? स्वप्नामध्ये तसं नाही. मी झोपलो आणि झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं की मी काशीला गेलो आहे आणि गंगा स्नान केले. गंगा स्नान करून दशाश्वमेध घाटाच्या माध्यमातून मी वर आलो आणि माझं स्वप्न खंडित झालं. स्वप्न खंडित झालं. मी दिवसभर सगळी कामं वगैरे केली आणि संध्याकाळी विचार करायला लागलो, आता काल आपण गंगा स्नान केलं, आज मात्र आपण काशी विश्वनाथाचं आणि काळभैरव महाराजांचं दर्शन घ्यायचं. कशामध्ये? स्वप्नामध्ये. आता स्वप्नामध्ये मी जर विचार केला की आता काय करायचं, तर काळभैरव महाराजांचं दर्शन घ्यायचं, काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं, आणि असा विचार करत करत मी झोपलो. तेच स्वप्न मला पडेल का हो? किंवा तिथून पुढं मला पडेल का? नाही ना पडणार. म्हणजे स्वप्न काय असावं हे आपल्या हातात नाही. विषय एकदा का स्वप्नावस्थेमध्ये लीन झाला की परत त्याच्या पुढेच चालू होईल सांगता येत नाही ना. कदाचित दुसरं स्वप्न पडेल, तिथं मी काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायच्याऐवजी शरयू नदीच्या तटावर येऊन भगवान श्रीरामचंद्रांचं दर्शन घेईल, किंवा इकडं रामेश्वरला घेऊन रामेश्वरच्या महादेवाचं दर्शन घेईल. सांगता येत आहे का? सांगता येत नाही. म्हणजे निश्चित पद्धतीनं आपण असं सांगू शकत नाही की जसं जागृत अवस्थेमध्ये स्थिरता आहे तशी स्वप्नावस्थेमध्ये स्थिरता आहे का नाही आपल्याला माहीत नाही. स्वप्नावस्थेमध्ये स्थिरता नाही. काय झालं, एक व्यक्ती होता, फलंदाज होता, तो बॅट्समन होता, क्रिकेट खेळायचा. त्याला सारखं स्वप्न पडायचं की आपण खेळायला गेलोय आणि आपण खेळायला गेल्यानंतर एक विशिष्ट रन केलेले आहेत आणि तो आऊट झालेला आहे. स्वप्न पडतं, प्रत्येकाची स्वप्नाची अवस्था भिन्न भिन्न असते. त्याला तसं स्वप्न पडायचं. पहिल्यांदा 5 बॉल खेळला, दुसऱ्यांदा 10 बॉल खेळला, तिसऱ्यांदा 15 बॉल खेळला. असं करता 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 त्यांनी 99 धावा केल्या. 99 धावा केल्यानंतर त्यांनी विचार केला की आता काय करावं. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि उठल्यानंतर सगळी कामं आपली भरा आटपली आणि जी वेळ आहे झोपायची त्या झोपायच्या वेळेच्या आधीच तो अंथरुणामध्ये जाऊन पडला. सगळ्या लोकांनी विचारलं काय झाले रे घरच्यांनी, काय झालं बाबा, बरं नाही का? म्हणला नाही तसं काही नाही. म्हणले झोपतोय का असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं काल माझे 99 रन झाले होते. काल माझे 99 रन झाले होते. आज मला शतक करायचं आहे, माझी सेंचुरी आहे, माझे 100 रन होणार आहेत आणि ते लवकर व्हावे असं मला वाटतं म्हणून मी झोपतो. हे शक्य आहे का? शक्य नाही. कारण एकदा का विषय लय पावला, विषय लीन झाला की तो विषय पुन्हा निर्माण होणं ही अवघड आहे. हे अवघड आहे. तर सर्वात महत्त्वाचं हे सगळं जरी चेतनेवर भासत असलं तरी याला सत्यत्व द्यावं का असत्यत्व द्यावं, हे सत्य का असत्य, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पाहायला सापडतो. जागृत अवस्थेला आपण लौकिक मात्रातून सत्यता देतो, स्वप्नावस्थेला सत्यता आहे का? एक मनुष्य होता, त्या मनुष्याच्या पायामध्ये काटा मोडला. काटा मोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लंगडत चालायला लागला. त्याच्या शेजारचा एक मनुष्य होता, त्याने विचारलं का रे बाबा लंगडत चालतोय? तो म्हणतो काय सांगू म्हणले, काल रात्री मी जंगलामध्ये गेलो. तो म्हणतो कधी? तो म्हणतो स्वप्नामध्ये. आणि स्वप्नामध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर माझ्या पायामध्ये काटा मोडला, त्याच्यामुळे मी लंगडत चालतोय.
आता दुसरा व्यक्ती होता तो हुशार होता. त्याने विचार केला की हा भोळा आहे म्हटले. आता भोळा व्यक्ती म्हटलं की त्याचा सगळेजण फायदा घेतात. आणि असा विचार करून त्याने काय केलं, त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. तो म्हणतो अरे मी तुझ्याकडेच येत होतो. तो म्हणतो का रे, तू जंगलामध्ये तिथं पडला होता म्हणले, तुझ्या पायात काटा मोडला, कर्मधर्म संयोगाने मी तिथून जात होतो म्हटले, तुला पाहिलं, मग काटा मोडलेला पाहिला, तुला उचलून घेतलं, तुला चालता येत नव्हतं, उचलून घेतलं. आणि उचलून घेतल्यानंतर पुढे चालत असताना काय सांगतोय बघा, उचलून घेतल्यानंतर पुढे चालत असताना मी तुला दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरांनी तुला तपासलं, डॉक्टरांनी तो काटा काढला, डॉक्टरांनी तुला मलमपट्टी केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मलमपट्टीला गेलो, त्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा मलमपट्टीला गेलो, सगळं तुझी गोळ्या औषधं देऊन तुझं सगळं दुखणं मी बरं केलं. आणि त्या दुखण्यासाठी जो झालेला खर्च आहे तो खर्च तुम्हाला आज देणार होता, सकाळी देणार होता, म्हणून मी तुझ्याकडे येत होतो. मग असं म्हटल्याबरोबर त्यांनी पायाकडे बघितलं तर पायामध्ये काटा नाही, काट्याची खून नाही, काही नाही. तो म्हणतो वा 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 वा, मला हे लक्षातच नाही म्हटले तू माझा एवढा खर्च केला. किती खर्च झाला? मला जास्त नाही, 5,000 रुपये झाला. त्याने लगेच खिशामध्ये हात घातला, 5,000 रुपये काढले आणि त्याच्या हातावर ठेवले. दृष्टांत संपला. तर मला सांगा, विचार करा तुम्ही, स्वप्नावस्थेमध्ये काटा मोडणे, स्वप्नावस्थेमध्ये आपण वैद्याकडे जाणं, स्वप्नावस्थेमध्ये आपण उपचार घेणं आणि स्वप्नावस्थेतले पैसे जागृत अवस्थेमध्ये देणं, हे योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. मग स्वप्नावस्था खोटी का खरी? स्वप्नावस्थेमध्ये एखादी गोष्ट पाहिली तर त्याचा परिणाम आपल्याला जागृत अवस्थेमध्ये जाणवतो का नाही? जाणवतो. एखाद्याला स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये वाघ आला, तो वाघ त्याच्या पाठीमागे चाललाय, हा पुढं पळतोय, वाघ त्याच्या पाठीमागे पळतोय, हा पुढं पळतोय, वाघ त्याच्या पाठीमागे पळतोय. कळता करता 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 एका ठिकाणी दगडाला ठेच लागून तो पडला. पडल्यानंतर वाघ आला, वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि झडप घातल्याबरोबर हा अंथरुणातून उठून उभा राहिला. वाघ 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 म्हणून वरडायला लागला. तर अंथरुणातून उठून उभा राहिला आणि वाघ वाघ वरडायला लागल्याबरोबर सगळे घरचे जागे झाले. रात्रीचा वेळ होता, जागे झाले. काय झालं काय झालं म्हणजे स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय आला? वाघ आला. मग एक हुशार होता, तो म्हणला स्वप्नामध्ये जर वाघ आला असेल तर आत्ता का घाबरताय? बघितलं, त्याची नाडी बघितली, BP बघितलं, दरदरून अंगाला घाम फुटलाय थंडीच्या दिवसामध्ये, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, दमल्यासारखा वाटतोय, तोंडाने उसासे टाकतोय. स्वप्नावस्थेमध्ये वाघ पाहिला, पण परिणाम मात्र जागृत अवस्थेमध्ये झाला. स्वप्नाचा परिणाम जागृत अवस्थेमध्ये होतो का? होतो. होतो. काय संबंध आहे स्वप्नावस्थेमध्ये जागृत अवस्थेमध्ये? तर स्वप्नावस्थेमध्ये जे चेतन आहे तेही जागृत अवस्थेमध्ये आहे. म्हणून सांगितलं एकरूपानं विद्यते, एकरूपच आहे ते. स्वप्नावस्थेतलं चेतन वेगळं, जागृत अवस्थेमध्ये चेतन वेगळं असं आहे का? नाही. दोन्ही अवस्थेमध्ये समान चेतनत्व आहे, समानता आहे. आणि समानता आहे याचा परिणाम, याचा अर्थ असा होतो की जागृत अवस्थेमध्ये केलेले संस्कार स्वप्नावस्थेमध्ये पाहायला सापडतात आणि स्वप्नावस्थेमध्ये जे संस्कार आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होतात त्याचा परिणाम जागृत अवस्थेमध्ये पाहायला सापडतो. तर याला दोन उदाहरणं आपल्याला शास्त्रामध्ये फार गोड दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे बुधकौशिक नावाच्या ऋषींचं. आपण सर्व रामरक्षा रोज नित्यानं म्हणतो. आपण पाठीमागं 1,00,000 रामरक्षेचा संकल्प केला होता. ही रामरक्षा कुणी म्हटली, कुणी सांगितली आणि कुणी लिहिली, याच्या संबंधानं थोडासा आपल्याला विचार करायचा. स्वप्नामध्ये सांगितलेली गोष्ट खरी होते का? तर याचं उदाहरण आहेत ही दोन. पहिलं उदाहरण म्हणजे बुधकौशिक नावाचे ऋषी. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशकः. रामरक्षा कुणी सांगितली? आदिष्टवान यथा स्वप्ने, मला स्वप्नामध्ये आदेश केला, लिही, मी सांगतो तसं लिही. कुणी? हरहा.
भगवान शिवशंकरांनी सांगितली. आणि जशी रामरक्षा सांगितली तशीच्या तशी, तथा लिखितमान प्रातः, तथा त्याप्रमाणे मी लिहिली, असं बुधकौशिक नावाचे ऋषी सांगतात. हे पहिलं उदाहरण. आणि दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे आमच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराजांना जो गुरुपदेश घडला तो गुरुपदेश स्वप्नामध्ये घडला. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणार ठेविला कर, भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. जगद्गुरु शंकराचार्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो उपदेश झाला तो उपदेश हा स्वप्नामध्ये झाला. आणि स्वप्नामधला उपदेश खरा मांडला, खराच आहे. आणि त्यामुळं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, हा मंत्राचं त्यांनी पठण चालू केलं. आणि परिणाम असा झाला की उद्धार झाला. आम्हाला काय स्वप्न पडतात हे सांगायची गरजच नाही. अशी स्वप्न पडावीत की ज्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार हो. स्वप्नामध्ये कमीत कमी देव यावा, स्वप्नामध्ये संत यावेत, स्वप्नामध्ये काहीतरी मार्गदर्शन मिळावं, हे महत्त्वाचं असतं. बरं, आता स्वप्न खरं आहे का? तुम्ही तर सांगितलं महाराज की उपदेश झाला आणि स्वप्नामध्ये स्वप्न खरं आहे वगैरे वगैरे वगैरे. स्वप्ने न स्थिरम जाग्रते न स्थिरम असा उल्लेख केलेला आहे. मग स्वप्न तर खरं आहे का? तर याचा विचार करत असताना उपनिषदांनी सांगितलं. काय म्हणते उपनिषद? सत्यैवं भाती भूयोत्कल्पम समयवशात सत्यता वामृषत्वम. स्वप्न हे थोड्या वेळ राहतं, क्षणिक आहे. जागृत अवस्था ही काय जास्त आहे का? यद जीवम, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जागृत अवस्था आहे. हे तर स्थिर आहे का? स्वप्न हे क्षणिक कालावधी पुरते आणि जागृत अवस्था ही यावत जीवम, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत. पण हे दोन्ही खरं आहे का? सत्यत्व हे स्वप्नावस्थेपेक्षा जागृत अवस्थेला जास्त दिलेलं आहे. सत्यो सत्यानाम. तारतम्यतेचा विचार करून हा गोरा आहे का तो गोरा आहे, हा उंच आहे का तो उंच आहे, तर याच्यापेक्षा हा उंच आहे. मग हा सर्वात उंच आहे का? नाही, याच्यापेक्षाही उंच आहे, पण याच्यापेक्षा हा उंच आहे. कळतंय का? तारतम्यतेचा विचार. त्या पद्धतीनं तारतम्यतेचा विचार करता स्वप्नाला असत्यत्व दिलं आणि जागृत अवस्थेला सत्यत्व दिलं. ह्या दोन अवस्था झाल्या. अजून एक अवस्था आहे ती म्हणजे सुषुप्ती नावाची अवस्था. त्या सुषुप्ती नावाच्या अवस्थेमध्ये अजून काय घडतं? तिथं चेतनत्व आहे का? आणि असेल तर एकरूपानं भिद्यते अशा स्वरूपाचं आहे का? या गोष्टीचाही आपल्याला विचार करायचा आहे. पण तो विचार आपण पुढच्या पाठामध्ये करणार आहोत. रामकृष्ण हरी.